नमस्कार फ्रेंड्स, आज मी या व्हिडिओमध्ये गुलाबजामुनचा रिकामा डब्बा आणि कार्डबोर्डपासून फ्लावर वास कसा बनवायचा हे सांगणार आहे। त्यासाठी मी कार्डबोर्डच्या वरच्या बाजूला जो पातळ कागद असतो तो काढून घेतला। मग आपल्याला लाइनिंगवाली डिझाइन भेटते। त्यापासून आपण वेगवेगळे होम डेकोर पीस बनवू शकतो। ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। कार्डबोर्ड आपण डब्याच्या मापाने कट करून घेणार आहोत। कट केलेला कार्डबोर्ड डब्याला चिटकवून घेतला। गुलाबजामुनच्या डब्याच्या जागी तुम्ही प्लास्टिक बॉटल सुद्धा कट करून घेऊ शकता। कार्डबोर्ड डब्याला एकदम घट्ट चिटकवून घ्यायचा। मी असाच अजून एका डब्याला कार्डबोर्ड चिटकवून घेतला। कारण मी 2 फ्लावर वास बनवणार आहे। फ्लावर वासला कलर करण्यासाठी मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतला आहे। एका फ्लावर वासला मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करणार आहे। एका फ्लावर वासला मी व्हाईट ॲक्रेलिक कलर करून घेतला आणि दुसरा मी वेगळ्या कलरचा कलर करणार आहे। दुसऱ्या फ्लावर वाससाठी मी डीप ग्रीन कलर घेतला आहे। हा पण ॲक्रेलिकच आहे। अशा प्रकारे मी दोन्ही फ्लावर वासला कलर करून घेतला आणि मेटॅलिक गोल्ड कलर बोटांच्या मदतीने लाइनिंगवर लावला। हा कलर फक्त लाइनिंगवर लावायचा। त्यामुळे फ्लावर वासला छान असा लुक येतो। मी दोन्ही फ्लावर वासला गोल्डन कलर लावून घेतला। त्यामुळे फ्लावर वास एकदम सुंदर दिसू लागले। अशा प्रकारे आपले सुंदर असे फ्लावर वास बनवून तयार झाले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।